माणुसकी हाच खरा धर्म आहे. अडचणीत असलेल्यांना मदत करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. या शिकवणुकीतून संजीवनी शिक्षण संस्थेच्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी निधी संकलित करून आपल्या परीनं 50,000 रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देऊ केली आहे. आपल्या नवरात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा मोठा विचार करून या लहानग्या बालकांनी संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. आपला कार्यक्रम रद्द करून आपत्तीग्रस्तांसाठी निधी गोळा करणं ही फार मोठी गोष्ट असल्याचं यावेळी संजीवनीचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सांगितलं. सर्वप्रथम मी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक चांगली मोहीम राबवली आणि त्या मोहिमेतून जवळजवळ 50,000 रुपये रोख रक्कम त्यांनी गोळा केली आणि ती सीएम रिलीफ फंडला देत आहे. मला याचा अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी ह्या लाईननी विचार करतात. त्यांनी त्यांचं फंक्शन जो होतं त्याच्यातून पैसे गोळा करून ही निधी सीएम रिलीफ फंडला दिली आहे. त्याचबरोबर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आमचे संस्थेचे चेअरमॅन आदरणीय नितीनदादा कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व कर्मचारी, सर्व असोसिएशन, सर्व स्टाफ आणि तसंच मॅनेजमेंटच्या वतीने आम्हीही सीएम रिलीफ फंडला मदत करत आहोत. तीही आम्ही परवा सीएम साहेबांकडे देणार आहोत. तर निश्चितच मी हे जे उपक्रम संजीवनी इंटरनॅशनल स्कूल या विद्यार्थ्यांनी राबवले यांचे मी पुनश्च त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक बांधिलकीचा विचार शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला असता सर्वांनी एकदिलानं या उपक्रमात सहभाग घेतल्याचं संस्थेच्या डॉ. मनाली कोल्हे यांनी म्हटलंय. ओम साईराम. स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, संजीवनी युनिव्हर्सिटीचे सर्वेसर्वा आदरणीय नितीनदादा कोल्हे साहेब या दोघांनी देखील आम्हाला एक विचार दिलेला आहे की आपण जरी शैक्षणिक क्षेत्रात असो पण आपली समाजासाठी काहीतरी बांधिलकी आहे आणि हाच विचार आम्ही आमच्या मुलांमध्ये रुजवायचा प्रयत्न करत असतो. यावर्षी जेव्हा नवरात्राचा कार्यक्रम आमच्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आला तेव्हा मॅनेजमेंटनी, टीचर्सनी एक विचार मुलांपुढे मांडला की अतिवृष्टीमुळे खरंच लोकांचं खूप नुकसान झालंय, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. हा विचार त्यांच्यापुढे मांडून आम्ही मुलांना विचारलं की आपण काय करू शकतो. तर मुलांनी, संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या काउन्सिल मेंबर्सनी सगळ्या पालकांना, सगळ्या मुलांना कन्व्हिन्स करून त्यांनी फंड्स रेज केले आणि 50,000चा अमाऊंट त्यांनी रेज केला. खरं तर हा अमाऊंट महत्त्वाचा नाही आहे, पण मला असं वाटतं जो विचार त्यांनी मांडला की मॅडम आम्हाला काही प्राइजेस वगैरे नको, आपण मदत केली पाहिजे आणि आम्ही सगळे मिळून, तुम्हाला काही नाही आम्ही मदत करू, सगळ्या पालकांना कन्व्हिन्स करू, हा विचार जो त्यांच्यामध्ये रुजवला गेला नक्कीच मला असं वाटतं पुढे देखील भारताच्या जडणघडणीसाठी आमच्या संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे मुलं हे कटिबद्ध राहतील. कधी काही गरज पडली हे पुढं मुलं स्वतःहून येतील आणि मदत करतील असा विश्वास मला आहे. मी आजचं औचित्य साधून संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व पालकांचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल रीना राजपूत तथा सुधा सुब्रमण्यम आणि विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. Namaste. This is Reena Rajput, Principal of Sanjeevani International School, Shirdi. I thank this management to provide us a wonderful platform and even drive us towards the fund relief during the Maharashtra flood which we recently experienced. And to take up the drive, our council members, student members have really wonderfully worked towards collecting the fund as well as even created the hunger bucket which we can help the families who are the victims of the flood. So I heartfelt thank you to all the parents who have contributed and joined their hands and made this Navratri and Dashera the great success. Thank you once again. Om Sai Ram. Sharing is caring. Sharing makes us strong together. This act of kindness by Sanjeevani International Shirdi School Council, these initiatives created a huge impact on students' well-being towards the community. This act which was done by the children, we appreciate their compassion, responsibility towards the society. We wholeheartedly thank our management for giving us the right direction and imparting values on a regular basis through an activities. Jai Hind. तुम्ही तुमचा हा विचार अंमलात कसा आणला पालकांसमोर?
आपण बघितलंच आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. ह्यामुळेच आम्ही आमच्या नवरात्रीच्या स्कूलच्या कार्यक्रमामध्ये पेरेंट्सकडे गेलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं रिलीफ फंड्सबद्दल आणि आम्ही कसं शेतकऱ्यांची मदत करणार आहे. तुम्हाला या योगदानाची प्रेरणा कुठून मिळाली आहे? आम्हाला लहानपणापासून आमचे शिक्षक शिकवत आले आहेत की माणुसकी हा एक धर्म आहे आणि जर कोणी अडचणीत असेल आपल्याला त्याची मदत केलीच पाहिजे. ये डोनेशन करने की प्रेरणा आपको कहाँ से प्राप्त हुई है? ये डोनेशन करने की आइडिया हमें मैनेजमेंट से मिली है, पर इसको सक्सेसफुल बनाने के लिए काउंसिल मेंबर्स ने हेल्प करा है. एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.